जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण राहूया. भगवंताचे लागले आहेत ते देवांनी त्यांच्याचं काम संपवलं या युगामध्ये. तुकाराम बाबा जा तू जा लोकांना योग्य परमार्थ शिकव, जेणेकरून ती सगळे सगळा समाज परमार्थाला लागेल असं काहीतरी तू कर असं सांगितलंय. आणि ते पण कोणता का तू कामाने माग मला पाठवून दिलंय त्याने, देवाने पाठवलंय. तुकाराम महाराजांना देवाने पाठवलंय निरोप यायला. मग जसे गोष्ट मंदिराशी येतात ना, मग ते आपल्याला काही कोणाची म्हणणी अर्ज असेल, कोणाचं काय पत्र असेल तर ते आपल्याला देतात ना. असं आहे, मग ते आपण स्वीकारलं पाहिजे ना. आणि त्याच्यामध्ये काय मजकूर आहे त्याच्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्ही ठिकाणी तुला तिथे जा पोचा तर तिथे पोचलं पाहिजे. हे जसं खरं आहे त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतील त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. देव भगवान तुकाराम बाबांच्या बद्दल असं म्हणतात, न तथा प्रियतम आत्मयोनी न शंकरा न संकर्षणो न श्री न आत्मा यथा भवान. हे तुकाराम बाबा तुम्हाला जितका आवडतो ना तितका मला माझा पोरगा पण आवडतो. म्हणजे त्यांचा मुलगा पण ब्रह्मदेव बरं का. ब्रह्मा माझा पोटीचा बाल, ब्रह्मदेव माझ्या पोटातून निघाला. तुम्हा आम्हाला ते मुलं होतात ना ते आईच्या उदरातून येतात, पण ब्रह्मदेव हा बापाच्या उदरातून आला. इतकं म्हणून तो लागतात जास्त लागला. त्याला सगळ्या संसाराचे सगळ्या चाव्या त्याला दिल्या त्या बापाने. संसार कसा करायचा, किती मोठा आहे, किती मुलं पाहिजे, किती जमीन पाहिजे, हे सगळा अधिकार त्याला दिला बस देवाने. पण मला तो तेवढा आवडत नाही. हे तुकाराम बोल तू जेवढा मला आवडतो तितका. न तथा प्रियतम आत्मयोनी न शंकरा हा मला भोलेनाथ पण नाही तेवढे आवडेल. न संकर्षण आणि जो लक्ष्मण जो आहेत ना त्यांनी लाखो वर्ष अंतरून होऊन राहिले ते भगवंताचे शेष रूपाने, तो पण मला नाही तेवढा आवडत. इतकंच नाही तर माझी श्रीमती पण मला नाही तेवढी आवडत. आणि मी पण मला नाही तेवढं आवडत जेवढं तू आवडतो. ते तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज आपल्याला सांगायला आले. इतके लाडले भक्त देवाचे ते तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सांगायला आले. जर आम्ही त्यांचं जर ऐकलं नाही ना तर नरकाला नक्की जायला लागेल. दुसऱ्या कोणाचं नाही ऐकायचं आपण. कोणी किती पण मोठा असू द्या असेल त्याच्या लाख कपडे असतील म्हणजे त्याने जास्त माला घातले असतील, कदाचित जास्त त्याचे केस की सगळे काही जास्त असतील, पण त्याचं नाही आपण ऐकायचं. कारण ही जगातले सगळे संत म्हणून घेणारे परमार्थी म्हणून घेणारे तुकाराम महाराजांच्या अंशाला पण पोचत नाही एवढी मोठी तुकाराम. बस म्हणून आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं, त्यांचे अभंग वाचायचे, देव करायचं. आपण 2 तरी अभंग वाचेल तेव्हाच मी जेवण करेल अशा प्रकारचा नियम ठेवला पाहिजे. जाऊ द्या जास्त वाटलीच नाही तेव्हा आज स्वतःचं चित्त नाही. संतांचे अभंग आहेत. काही अभंगामध्ये गोपिका आणि भगवान श्रीकृष्णाचा समाज रेखाटलेला असतो. काही अभंगामध्ये राधादेवी आणि भगवान श्रीकृष्णाचा समाज रेखाटलेला असतो. काही अभंगामध्ये यशोदा माता
आणि गवळणी यांचा समाज रेखाटलेला असतो. आजच्या अभंगामध्ये भानुदासांनी भगवान श्रीकृष्ण आणि गोपालगाडी यांचा संवाद रेखाटला. काय यशोदा मातेचा, भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा मातेचा संवाद आहे. परमार्थामध्ये मोठेपणा नाही चालत, ते एकदम लहान व्हायला लागतं, एकदम सामान्य व्हायला लागतं, एकदम अनमोल व्हायला लागतं, बिलकुल काही समजत नाही तसं राहायला लागतं. जसं चांगलं बाल असतं ना तसं राहायला लागतं, तशाप्रमाणे राहायला लागतं. नालम त्रिजत्वम देवत्वम ऋषित्वम वासुरात्मजः प्रेरणाय मुकुंदस्य न संशयम न व्रतानिचे प्रिय देहि अमलया भक्त्या हरिरण्य विटंबनम. बाकी सगळी विटंबना आहे त्या बरं का, बाकीची सगळी विटंबना आहे. नालम या शब्दाचा अर्थ मान्यता. हे मुलांनो आमची प्रल्हादची सांगतात बरं का. त्याच्यात जवळ शेतीला आलेली पोरं तर देवाची ही लागली होती प्रल्हादची. तेव्हा ती राक्षसाची पोरं बोलतात प्रल्हादची आमच्यावर भगवान कृपा करतील का. तेव्हा भगवान आमचे प्रल्हादची सांगतात ना आलम देवत्व. हे पोरानो देवाच्या जवळ देवाच्या जवळ इंद्रादी देवतांच्या संबंधित शक्ती असेल असं काही लागत नाही. काही ना आलम द्विजत्वम देवत्वम. किंवा कोणी ब्राह्मण असेल तर त्याचे भगवान लाभ करतात असं काही नाही. ब्राह्मण वगैरे काही जरूर नाही तिथे. द्विजत्वम देवत्वम ऋषित्वम. किंवा कोणी ऋषी असेल मोठ्या जंगलामध्ये तपस्या केली असतील, मोठ्या वाढवले असतील, काही नाही काही त्याला तितकी किंमत नाही. कारण अभिमान त्याच्याजवळ ठरलेला राहतो. तुम्हा आम्हाला ते दूर करतात असं आहे. वासुरात्मजः प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता. चांगलं वृत्त किंवा मोठा ज्ञानी नाही का न दानम तपोदेजा. त्याच्यावर त्याच्यावर अवलंबून नाही. स्त्रीयतेहि अमलया भक्त्या हरिर अन्य विटंबनम. एका जनार्दन राजाने आलोच नाही करायचा. संन्यासाला सायाचं संन्यासांनी सायाच नाही करायचे. घरबिरं बांधायचं काम त्याने नाही करायचं. तर चुकीची गोष्ट आहे. चिकूची झाडं लावून पेरूची झाडं लावून बागीच्यामध्ये चुकीचं काम आहे त्याने. फक्त भगवंताचं भजन करायचं संन्यासाने बस. नाही तर मग घरी होता तोच बरा होता ना. तिथे लावला की पेरूची झाडं चिकूची लावायची. संन्यास घेतलास ना, त्याग केलास ना, मग आता इथे नवा घरोबा कशाला करतोस तू. करायला लागलं तर विठ्ठल म्हणा हे जास्त वाढवीत नाही. तेव्हा काय आपल्याला बोलायचं आहे की एकदम साधं सोपं राहायला लागतं. देवाला एकदम सामान्य बनून राहायला लागतं. जाईल जगात हक्ते होईल जे काही सगळ्या जगाचा विचार धाकट व्हायला लागतं. तेव्हा आजच्या अभंग जो आहे ना, एक जणू काही सिरीज आहे. सिरीज तुम्ही बघतात ना, टीव्हीवर सिरीज बघतात ना, तर तशी प्रकारची सिरीजच आहे या अभंगामध्ये. त्यामुळे तुम्हाला हा
अजून पोरा होईपर्यंत जरा मी काय करायला लागेल बरं का. तेव्हा पोरं आलेली आहेत देवाच्या बरं का. शेवटी कापडे घातलेले काही समजत नाही असे अनाडी लोक ती पोरं आली ते देवाच्या घरी आलेली आहेत. तो देवाला प्रार्थना करतात की तुम्ही आम्हाला दर्शन द्यावं देवा घरी असं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला ते नाही पटत. गाण्यानी सगळी माझ्याकडे आले ते असं आहे. गाण्याची पोरं माझ्याकडे आलेली आहेत ते. तेव्हा यशोदा माता म्हणते की याला काय अक्कल आहे की नाही पोराला इतका अधिकार तिचा. तेव्हा यशोदा मातेला इतका अधिकार आहे त्याला बोलण्याचा. सांगू का पण तुम्हाला याची ताकद सांगतो देवाची. ही आत्मा वाचवते ही शिवती सूर्य हा जो कृष्ण बनसरीवाला जो आहे ना बनसरीवाला त्याला त्याचा हा जो हवा आहे ना याला धाक आहे मोठा. त्यामुळं तो वारा आपल्या नाकाशी येऊन राहतो प्रत्येकाच्या. जर तो हवा नाकाशी आलेला आहे ना तर राम बोलो भाई राम लगेच खायला लागेल. पण त्याची भीती आहे तो पंढरपूरचा आहे ना ठेवलेला राहतो तो ना तू त्याचा नाक आहे वाऱ्याला. धीश आत्मा वाचवती धीश उगवती सूर्य हा. सूर्य उगवतो वेलच्या वेळी एकच असतात कमी जास्त नाही ठरल्याप्रमाणे उगवतो. धीश आत्मा वाचवती धीश उगवती सूर्य हा. धीशात इंद्रचंद्रस्य मृत्युंधावती पंचम. मृत्यू पंचम असा जो यम आहे ना तो यम धरतर कापतो आमच्या कृष्णाला. बस म्हणून आपल्याला यमाची भीती वाटत असेल ना तर जाऊन पांडुरंगाच्या चरणाची राहायचं येणार नाही तो आपल्याला द्यायला. बस इतकं तो पण तो परमात्मा आमच्या यशोदा मातेला एकदा शिंपटी घेतली माती खाल्ली ती तेव्हा शिंपटी घेतली कृष्णाला सांगतो उभा राहा. का माती खाल्ली सांग. कापतात भगवत सगळं जग त्याला कापतो ते आईचं समोर इतका अधिकार आमचा यशोदा माता. काय म्हणतात ना आई हा बोला बोला. आई ग आई नाही खाल्ली गे ना. आणि डोळ्यातून धागा लागले गंगा यमुना असा आहे इतका आमच्या संतांचा देवाला आपलासा केला. जन्मजन्मी भजन केलं आणि देवाला ऋणी करून ठेवलं आमच्या संतांनी. बस केला देव ऋणी यायचा असं म्हणतात ना त्याप्रमाणे. तेव्हा ती पोरं आलेली आहेत ना तर काही लक्ष द्यायला काय नाही त्यांच्याकडे. तेव्हा आमची आई बोलते पहिले त्यांना
माता यशोदा म्हणतात, भगवान श्रीकृष्णाला बोलतात, अरे कृष्णा तू त्यांचा वरच्या पोशाखाला नको बघू, तू खाय बा साखर लोणी. साखर हा त्रिलिंगी शब्द आहे, प्रेमाचा वाचक. लोणी हा पुल्लिंगी शब्द आहे, बरं का, भावाचा वाचक. तेव्हा तेव्हा तू त्यांचा वरचा रंग नको बघू, आज बघा तू आज राहतो ना सगळ्यांच्या. ईश्वर सर्वभूतानां हृदयेऽर्जुनते सती भ्रामयन्ति सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महामरी जदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला तो. बस सगळ्या भूतांच्या अंतरामध्ये तू राहतोस ना, मग आज बघ त्याच्या वरचा नको बघू. काय बोललासी वरिलिया रंगा, काय बोललासी वरिलिया रंगा, तू डोका परी रस्ता रे डोंगा. काय बोललासी चोखा डोंगा परी भावना रे डोंगा. चोखा डोंगा आहे, डोंगा शब्दाचा अर्थ वाकडा आहे. नदी डोंगी आहे, नदी वाकडी आहे, पण त्याच्यामध्ये तो पाणी आहे ना तो नाही वाकडा. चोखा वाकडा आहे पण आतमध्ये भाव त्याचा सरळ प्रकारचा आहे. त्याप्रमाणे ही जी पोरं आलेली आहेत ना, साधी सुधी पोरं, मोठी आहे ती, मोठी आहे ती, त्यामुळं त्याचं काही बघू नको. बस आता ज्याचा त्यांचा धंदा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. सगळे धंदे असे आहेत की ते देवाकडे नेण्यासाठी सक्षम राहतात. हा तुम्ही चांभार असेल जर चपला करून त्याचा उद्धार होऊ शकतो. कोणी कुंभार असेल मडकी घडून त्याचा उद्धार होऊ शकतो. कोणी मालावर करत असेल मालावर करून त्याचा उद्धार होऊ शकतो. कोणी बनिये असेल त्याच्यात उद्धार होऊ शकतो. कोणी कंडक्टर असेल त्याच्यात ते करून उद्धार होऊ शकतो. हा स्वेते कर्मण्ये अधिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मण्ये सिद्धी यथा विद्यते तस्सृणु. बस वाट्याला आलेली जी कर्म आहे ती कर्म त्याने चांगल्या प्रकाराने करायला पाहिजे. अर्जुना आम्ही समस्त ही विचारले तर ऐसीची हे मन आले, जे न सांगितले तो आपले विहित कर्म. परी कर्म भले आस न करावी, कुकर्मी संगती न धरावी. हे सत्क्रियाचे आळावी हेतुवी, कोणताही त्याचा उद्देश न ठेवता जी वाट्याला आलेली कर्म आहे ती चांगल्या प्रकाराने कर, नेताने कर. त्याच्यामध्ये तुझा उद्धार आहे. कुंभाराचा उद्धार मडकी घडवण्यात आहे. काय म्हणतात आपले नगारी सोनाराचा उद्धार त्याचे दागिन्यात आहे. अशा प्रकारे आमच्या सावता माल्याचा उद्धार कांदा उला भाजी या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी ज्याच्या वाटेला जे जे काम आलं ते त्याने नियमितपणे जर करतो तर ते त्याची भक्ती करते. असं आहे. इथे आम्ही आमच्या या महिला आहेत बरं का, आपल्या भाकऱ्या वगैरे करताना हे सुद्धा तुमची तपस्याच आहे एक प्रकारची. फक्त आपल्या नवऱ्याला आपल्या मुलांना आपल्या हातच्या द्यायच्या मात्र इतकी गोष्ट आहे. चपाती द्यायला मुलगाने नाही ठेवायची, भांडी घासायला चालेल, लादी पुसायला चालेल, कपडे धुवायला चालेल, पण भाकरी जेवण जे आहे ना ते आपण करायचं आपल्या माणसांना. कारण सांगतो तुम्हाला हे स्वकर्म आहे आणि स्वकर्म करत असताना त्या स्वकर्माचे परमाणू घरामध्ये प्रवेशित होत असतात बरं का. आणि ते परमाणू पवित्र असल्यामुळं ते सगळ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं मन शांत करण्याची क्षमता त्या परमाणूमध्ये असते. असं आहे परमाणूचा फार मोठा फायदा होतो. सांगू गमत आपल्याला भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी जेव्हा वनवासाला गेले ना, तेव्हा वनवासाला गेल्यानंतर काही दिवसात एका ठिकाणी जे जेव्हा गेले ना तेव्हा त्या लक्ष्मणाच्या मनात असं आलं की मी विनाकारण आलो यांच्याबरोबर. मला तर नाही सांगितलं काही की तुला वनवास पाहिजे म्हणून. मला मी आलो तर पाहिजे तर त्यांची घरवली ते त्याच्याबरोबर आहे. ज्याला सांगितलं त्याची घरवली त्याच्या बरोबर आहे, तर मी विनाकारण मला यांची त्याच्याबरोबर नव्हती. ते मनात आलं आणि मनात आल्यानंतर परत 2-4 किलोमीटर गेल्यानंतर परत मन बदलून झालं. अरे मला काय आणलं वाईट, अरे ते चुकलं माझं, जेव्हा मला माफ करा. आणि असं सैनिंदा झालं.
तेव्हा भगवान म्हणतात काय रे तू नाराज दिसतो काय. जेव्हा सांगू का तुम्ही तर आज राहता, तुम्हाला माहित नाही असं काही नाही. पण मगाशी माझ्या मनामध्ये असं आलं की मी विनाकारण त्याच्याबरोबर आलो. देवाची पत्नी त्याच्याबरोबर आहे, माझ्या पत्नीला नवीन लग्न झाले होते पण ना, आणि तरी पण मी आता आलं नव्हतं माझ्या असं माझं चुकीच त्यांच्या मनामध्ये आला. तेव्हा भगवान बोलले त्यात तुमची काही चूक नाही. या ठिकाणी मागे काही वर्षापूर्वी सुंद आणि उपोषिकर नावाचे राक्षस आले होते. त्यांना मरण नव्हतं. त्याने आशीर्वाद घेतला होता की कोणाच्या हातात मारून नाही पाहिजे. तर आपसामध्ये जर त्यांचं भांडण झालं तर मारून नाही. आणि म्हणून त्याने उद्रिक्त करायला लागला, उन्मत्तपणा करायला लागला. तेव्हा त्यांना मारण्यासाठी देवाने युक्ती केली. स्वतः एक सुंदर स्त्री करून घेतलं आणि त्याच्याकडे उपस्थित झाले. उपस्थित झाल्यानंतर आता कामाचं राहणं भयन लज्जा कामाचा मसाला ते बघताना ते कामातच आले. विचारायला गेले तर नमस्कार तू कोण आहे. म्हटले मी एक सुंदर मुलगी आहे. इकडे कशाला. ते इकडे मी वर शोधते. त्रिभुवन हिंडले मी, पण मला असा योग्य पुरुष, असा योग्य तरुण भेटला नाही. तेव्हा तुम्हाला पाहताना मी खुश झाली आहे. तेव्हा मी तुम्हाला एकाला तयार आहे म्हणायला. असं का. मग दोघा माझ्या संवाद सुरू झाला. तो म्हणतो हे बघ, लहाना म्हणतो हे बघ दादा, तू माझी एवढी वर्ष राग केलीस ना, तर आता तू ही संधी मला दे, मी मला देऊन टाक. असं आहे. तो दादा बोलतो मोठ्याचं लग्न टाकून धाकट्याचं लग्न कुठं होतं का, तुम्हाला ते ना. आणि तुम्हाला जर जास्त वाढलीच नाही तेव्हा त्याचं ते जाणं त्याचं भांडण झालं. इतकं भांडण झालं की तिथे दोघे पण नेली. तसाच म्हणतो माणूस यांच्यासाठी इतक्या नाही. तसाच म्हणतो माणूस मेले तिथे. आणि त्यांचे परमाणू तिथे राहिले. त्यांचे परमाणू, त्या कामाचे परमाणू तिथे होते. आणि ते परमाणू लक्ष्मणाच्या शरीरात प्रवेश झाला. आणि म्हणून त्याला वाईट बुद्धी सुटली. तिथून गेल्यानंतर बस म्हणून तुमच्या भागात तुम्ही करीत म्हणून बस म्हणा संसार आडवी कर्मयोग वाट भरली, जे जोडली ते मदंगी गावी पायथी झाली. ते कर्मयोग अशा प्रकारचे आहे. मस्त काम धंदा करायचा, देवाच्या म्हणण्याप्रमाणे राहायचं. संसारामध्ये वृत्ती करायची. वृत्ती संसार डोक्यात नाही घ्यायचा, वृत्ती करायची. देवाची आज्ञा म्हणून करायची. काही नाही होत. मग संसार करणं ही सुद्धा मोठी तपस्या आहे बाबा. वृत्ती करायची. असंच झाला पाहिजे, तसंच झाला पाहिजे. कंपनीचा मालक झाले. आपल्याला काय करायचं आहे. इतका बंगला झालाच पाहिजे, गाडी यंदा मिळलीच पाहिजे. हे नाटक नाही करायचं. देवावर सोपायचं सगळं. कर्मण्यवा अधिकार असते मा फले जीवनार्जन मा कर्मफल हे तुर मा भूर. अशा प्रकारचा श्लोक आहे. बस सुगमने घालू तयावरी
झालं म्हणजे असं हे तर आपण करायचं नाही. मन देवाच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होत असतात. बलवान ईश्वरी इच्छा, ईश्वराची इच्छा बलवान आहे. बस म्हणून हे बाळा तू त्यांचा वरचा रंग नको बघू, जसे असेल तसे बस. प्रत्येकाचा वेगवेगळा धंदा असेल, त्या धंद्याप्रमाणे ते आले तिथे असे बोलतात ते. पुढे जगीर भावना मिटी जाऊ, जगीर भावना जकीर भवरा विटी तांदूळ रंगीत गोट्या वेगळा चेंडू केलोनिया किला असा. तेव्हा खेळण्यासारखा अर्थ आपण ज्या ज्या समाजामध्ये जन्माला आलो, ज्या ज्या कुलामध्ये जन्माला आलो, तो कुलाचार आपल्याला पालायचा पाहिजे. आपण शेतकरी आहोत, शेती करायची बस. तर शेती करण्यामध्ये आपला उद्धार होत असतो. अशा प्रकारचा आहे बस. एक प्रकारचा तो खेळच आहे. आणि त्या खेळामध्ये तुम्ही आम्ही उतरलो आहोत. क्रीडांगण ज्याला म्हणतो, ज्याला आपण स्टेडियम म्हणतो. स्टेडियम या संसाराच्या स्टेडियम मध्ये आपण उतरलो आहोत. हारायचं नाही, जिंकायचं. जिंकल्यावर भरपूर पैसा भेटतो. बक्षीस भेटते. तुम्हाला सांगू, खेळाडू जातात ना परदेशामध्ये, करोडो रुपये घेतात. बक्षीस काय कमाल आहे, काय कमाल आहे. करोडो रुपये भेटतात. असं लाभ नाही काही. तेंडुलकर वगैरे त्यांचं बघा तुम्ही, त्यांचे किती पैसे आहेत ते सांगतात. ते युट्यूबवर सांगतात. ते तेंडुलकराजवळ 500 करोड रुपये आहेत. तो तुमची जाऊ द्या, जास्त नको. तेव्हा याचं सगळं हे सगळे सरकारी नोकरी एवढा पैसा बक्षीस देतात. तर जगाच्या मालकाच्या क्रीडांगणामध्ये गेल्यावर तो किती बक्षीस देईल. त्याची बक्षीस मोठी आहे. आमचे नामदेव आहे ना, नामदेव रायला जिंकले. ते जिंकले, त्याला काहीतरी सांगतो तुम्हाला. सर्व सत्ता आली शंभर मार्क भेटले त्यांना. आम्ही त्यांना बक्षीस म्हणून आमच्या पंढरपूरला जे कमरेवर हात ठेवले त्यांनी ना आपला जगत दिला त्याला बक्षीस. आपल्याला पण भेटेल तो. म्हणजे तुम्ही बोलाल का त्याला दिला एक, आता आपला दुसरा 1000 ब्राह्मण आहे त्याच्याजवळ. मी जे पंढरपूरला जे कमरेवर हात ठेवले आहेत ना, त्याच्याजवळ 1000 ब्राह्मण आहेत. किती पण तुम्ही जिंका. तुकाराम महाराजांना वेदना दिला ब्रह्मांड, ज्ञानदेव महाराजांना सगळ्या संतांना ब्रह्मांड दिला. त्याच्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. बस ज्या ज्या वाट्याला जे काम आलं ते काम त्याने चांगल्या प्रकाराने करायचं आहे. सदाचाराने वागायचं आहे, पवित्रतेने वागायचं आहे. आणि ते इथे ज्या महिला बसलेत ना, याच्या पायाकडे बघायचं. मोठी शक्ती यांच्याजवळ आहे. याच्या पायामध्ये इतकी ताकद आहे ना, यांच्याकडे पायाकडे तो बघून राहील ना, जगामध्ये तो यशस्वी होईल.
रंगीत गोट्या वेगळा चेंडू खेळोनिया खेळा तू काय बाळा आमचे ते जुनी लोक आहेत ना राजी होती खरी पण खेळात हरले आणि खेळात हरल्यामुळे या खेळात हरल्यावर दंड पण भारी भेटतो होता दुर्योधनाने केली तेव्हा काय चाललंय अशा प्रकाराने आम्हाला सगळं आचरण टाकायला लागेल बस कोणता पण खेळ असू द्या आता धंदा खेळ या प्रकारचा धंदा कोणता पण धंदा असू द्या तो देवाची आज्ञा म्हणून तो करायचा आहे बस त्याने देवाची आज्ञा दिली सुरकर्मणः तमभ्याचे सिद्धी मिळती मानवा त्याचा प्रवृत्ती होताना सर्वविधम प्रथम सुरकर्मभ्याचे सिद्धी मिळती मानवा सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारचे आहे म्हणून मी सुरुवातीला बोललो ना बस तुमचं आमचे जे सावतामाली आहेत ना आरण गावचे ते देवा कधी गेलीच नाही कधी पंढरपूरला एकदा पण नाही गेली हल्ली हल्ली लोकांच्या जर पैसा झाला ना 15 दिवसाला पंढरपूरला जातात अरे सगळे हेमपटी घालतात तुम्ही चांगलं आचरण काहीच नाही बरं का 100 वेळा तुम्ही पंढरपूरला जाऊन आलात ना त्यात जितका पुण्य होतो ना तितका एकदा हेमपाट केलेला होतो म्हणून आमच्या आईने हेमपाटीला तो करायचा टाकून तिकडे सारखे हेमपाटी करतात हेमपाटी करून दर्शन काही नाही होता दर्शन नाही कीर्तन नाही काही नाही तुम्ही जातात खोली घेतात शेता मागवतात त्याची राजगिऱ्याची चिठ्ठी मागवतात नाही सगळं काढतात आणि माझी पण घरी दुसऱ्या दिवशीला घेतली सांगत नाही काय आणि नाही हलपट करायचा वारकऱ्याचा हलपट झालाच पाहिजे तुमचा नाही तर माल घेऊन घालून काही फायदा करणार हे सांगून त्यांना करायचं लोकांनी ब्राह्मणाची कशी जर त्या तसा वारकऱ्याचा हलपट सकाळपासून जेवढं आपण चुक्या केल्या असतील चुक्या झाल्या असतील त्या संध्याकाळच्या हलपटामध्ये माफ होतात आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत तिथं आपल्या चुका झाल्या असतील केलेल्या नाही हो का झालेल्या चुका सकाळच्या हलपटामध्ये माफ होतात म्हणून हलपट वगैरे करायचं रात्री बेरात्री आपण कोणाला शिवी दिली असेल कोणाला त्रास दिला असेल तर झोपता देवाला सांगायचं आज मी ना अमुक माणसाला विना कारण शिवी दिली त्याने मला काही नव्हतं केलं तेव्हा मला माफ करा असं बोललं पाहिजे काकुलतीला येऊन देवाला सांगायला लागतं तेव्हा त्याला काय येते काकुलतीला यायचं ना बालवत क्रीडे असं सांगता जाऊ द्या तेव्हा कोणता पण व्यवस्था आहे असो देवाची आज्ञा मुली करायचं आहे बस असं आहे आणि म्हणून मी बाला मी तुला सांगतो हे पोरांचा कोणाचा धंदा कोणाचा काय ते नको बघू तू आज काय ते बघ तुला नाही का माहिती सचिन कसं माप विकत होता मास विकत होता गोष्ट त्याने मास विकलं म्हणून पण त्याच्या आत भावना होती परवा आणि म्हणून मी तुला सांगितलं की त्याला प्रसन्न हो त्याला प्रसन्न झाला होता तेव्हा मग आता पण त्यांना प्रसन्न होत आपल्याला पण प्रसन्न होईल पटवान आपण पण देवाच्या आज्ञेप्रमाणे वागूया म्हणजे काम बरोबर आहे तुला सांगू का हे बाळा ऐका तुला सांगू का ही जी यमुनेच्या तीरावर पोरं आलेत ना सगळी ती सगळी किती वाट बघतात
असे बोलतात ते. 9 लक्ष गाई Thank you.